लोकांचं आपलं कारण लोकांना असं वाटते की काय निवेदन दिलं लोगाव पोलीस स्टेशनला आपण? वास्तविक एकतर नवीन जे पोलीस निरीक्षक मनीषा पाटील मॅडम आलेले आहेत त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी आलो होतो. त्याचबरोबर आमचा जो लोगाव पोलीस स्टेशनची हद्द आहे जी प्रभागाला 30,000 ते 35,000 नागरवस्ती जी प्रभागा एकला जोडली जाते, त्या दृष्टिकोनातनं आम्हाला असं वाटलं की सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं त्यांची एक बैठक घ्यावी. आणि ज्यावेळेस आम्ही प्रचार दरम्यान फिरत होतो त्यावेळेस त्या संपूर्ण भागामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं अनेक महिलांनी प्रश्न विचारले. म्हणून आम्हाला असं वाटलं की आमची विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्द आणि लोगाव पोलीस स्टेशनची हद्द एकत्र मिळून दोन्ही पोलीस निरीक्षक आणि ACP लेवलच्या अधिकाऱ्यांची बैठक आमच्या मध्यभागी दोन्ही पोलीस स्टेशनच्या मध्यभागी घ्यावी आणि आम्हाला नागरिकांना जागरूक करण्याच्या संदर्भामध्ये आणि पोलिसांची मोबाईलिंग पेट्रोलिंग होण्याच्या संदर्भामध्ये नियोजन करण्यासाठी आम्ही बैठकीची मागणी करण्यासाठी त्यांची भेट घेत होतो. त्यांनी आम्हाला सूचित केलं की येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये दोन्ही पोलीस निरीक्षक, दोन्ही ACP मॅडम, इकडे मॅडम आहेत आणि तिकडे पोलीस साहेब आहेत, त्या दोन्ही मिळून आम्ही त्या ठिकाणी एकत्र वेळ देतो. त्या दृष्टिकोनातून आम्ही नागरिकांना सूचित करून एकत्र येऊ आणि ह्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये सर्व नागरिकांशी संवाद साधू. दादा, लोगाव असेल, कलवड असेल या भागात कोयता गँगचा हैदोस झाला आहे, त्याबाबत काय मॅडमांशी बोलणं झालं काय? हो, ह्याच अनुषंगाने ती तर सगळ्यात महत्वाची बाब झाली आहे. आपल्याकडे अनधिकृतपणे बाकी मद्य विक्री किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी होत असतात, त्या संदर्भातलं पत्र सुद्धा मी आज त्यांना दिलेलं आहे. आणि हे जे कोयता गँग हा विषय तर संपूर्ण पुण्यामध्ये पण गाजतोय आणि आपल्या दोन्ही भागामध्ये दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पण गाजतोय. आता परवा दिवशी गुंजावस्ती भागामध्ये काही टोळक्यांनी असं हौदाच घातला, गाड्या फोड वगैरे, तर ह्या संदर्भामध्ये पण कडक ऍक्शन व्हावी असं पण सूचना आम्ही सर्व तिघांनी आम्ही नगरसेवकांनी त्या ठिकाणी केल्या. आणि ह्याचसाठी तर आम्हाला ती महत्वाची बैठक आहे. आणि साहेब मॅडम आणि तिकडे आम्ही पोलीस निरीक्षक साहेबांनी पण आम्हाला सांगितले की याच्यावर आम्ही कडक कारवाई करत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळं बंद करू. नवीनच नगरसेविका झालेला आहात, त्या प्रभागात फिरताना महिलांचं काय प्रश्न आहेत आणि आपण काय प्रश्न मांडलेत PI मॅडमांना? आता आम्ही सर्वप्रथम मनीषाताई पाटील या पोलीस मध्ये नवीन आलेले आहेत, तर त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या. आणि तेच महिलांच्या प्रश्न असेच आहे की इथे महिलांना सुरक्षितता नाहीये, त्यांना येण्या जाण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होतो आणि स्ट्रीट लाईट वगैरे असल्यामुळे त्यांची सुरक्षितता वाटेल त्यांना. हो, तर तेच प्रश्न आम्ही घेऊन मॅडमकडे आलो होतो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की 5-6 दिवसानंतर त्या एक आमच्यासोबत मीटिंग घेतील आणि सर्व नागरिकांनाही भेटतील आणि त्यांचेही काही प्रश्न असतील ते त्या पूर्णपणे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतील. मी PI मॅडमांची भेट घेतली लोगाव पोलीस स्टेशनला. पहिलं मॅडमचं आम्ही सर्वांनी मिळून स्वागत केलं. आणि आज म्हणजे बऱ्याच ठिकाणी कोयता गँग आहे, ड्रग्सचं बऱ्याच ठिकाणी आता आम्ही प्रचाराच्या वेळेस फिरत होतो त्यावेळेस बघितलं की बऱ्याच ठिकाणी म्हणजे लाईट नव्हती, लाईटचे प्रॉब्लेम, भरपूर रस्त्याचे प्रॉब्लेम असल्यामुळं असं बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी असं कॉलेजचे पोरं ड्रग्सला हे चाललेलं आहे. त्यामुळं आम्ही त्या सुरक्षेसाठी PI मॅडम यांना भेटलो आणि त्यांच्याकडून आम्ही वेळ घेतला की आमचं एक मीटिंग घ्या आणि तेच सांगाय की आपण लोकांना एकत्र मीटिंग घेणार आम्ही आणि ते म्हणजे ते आम्हाला माहिती सांगतील आणि आम्ही त्यांची काही असतील अडचणी, लोकांच्या ज्या समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही.
मॅडम, आज नगरसेवकांनी आपल्याला काय निवेदन दिलं आहे आणि आपण त्यांना काय आश्वासन दिलं? आज नगरसेवकांनी भेटून मला पोरवाल रोड आणि विश्रांतवाडी आणि जे लोहगावची बॉर्डर आहे तर तिथे जे गुन्हे घडतात तर त्या संदर्भात दोन्ही ठिकाणच्या लोकांच्या बॉर्डरवरच्या लोकांच्या मीटिंग घेण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. त्याबाबत मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आपण नक्कीच सगळ्यांच्या सहभागातून आपण जी गुन्हेगारी आहे आपण ती संपवून टाकू म्हणून. मग आपण मीटिंग कोवाल रोड या भागात घेणार होता ना, ती कधी घेण्याचं आपण आश्वासन दिलं? या आठवड्यामध्ये आता नवीनच पोलीस स्टेशन आहे त्यामुळे ते कामकाज करून आम्ही आता ठरवतोय दोन्ही पोलीस स्टेशन ते तिकडचे PI आणि आम्ही दोघे जण ठरवतो त्याप्रमाणे आम्ही सर्वांची मीटिंग घेणार आहोत.